मी विनंती करतो या आपणही आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आणि तो सन्मान करण्यासाठी मी राजीव पाटोळे सरांना विनंती करेल तुमच्या शुभ हस्ते सुयश कातर खटाव या संघाचं आपण सन्मान करायचा आहे। हे दोन्ही एकाच संघाचे सहकारी आहेत आणि आपण पाहू शकता इकडे सन्मान केला जातोय। संतोष मदने हे सध्या संघमालक आहेत आणि ते सन्मान घेत आहेत या सुयश कातर खटाव या संघाचा। सलामीची जोडी आपण पाहतो कृष्णा आणि दुसऱ्या बाजूला अनिल घरत ही मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आत आहे। तर पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर इकडे चार षटकासाठी 16 मिनिटं लागणार आहेत हे लक्ष ठेवा। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट बॉल कॅच कृष्णा बॅक टू द पवेलियन। कनक 11 ला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या हरेवाडीने नाव जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद कृष्णा बॅक टू द पवेलियन। सर गोलंदाज भारत यस भारत गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा जाऊया काका मात्रे यांच्याकडे। धन्यवाद चिराग मैरसोर यांनी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त फलंदाज कृष्णा याची खेळी मात्र इथे समाप्त झाले आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅट्समनचं नाव सांगा। या दरम्यान पुढचा चेंडू 72 रुपये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला। बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं। पहिली धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली। चालू सामना हरळवाडी विरुद्ध कनक 11 प्रथम फलंदाजी करतोय। कनक 11 हा संघ या ठिकाणी एक गडी बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात। गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर भरत पुढचा चेंडू या ठिकाणी सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह केला इथे आपण पाहायला मिळतो आणि चेंडू सीमारेषा पटकडे येतोय। पॉइंट मधून सीमापार 4 धावा। 4 षटकाचा सामना अर्थातच 16 मिनिटांमध्ये संपन्न होणं आवश्यक आहे। या ठिकाणी चौकार आला तो अनिलच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे येते 5 धावसंख्येवर एक गडी बाद। कृष्णा बाद झाल्यानंतर मात्र कोणत्या प्रकारचं टेन्शन नाही घेत या ठिकाणी आपण पाहायला मिळतं ते अनिल यांनी अर्थातच चेंडूला स्क्वेअर कट केला आणि सहज 4 धावांचं योगदान दिलं। भरत पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आणि इथे फलंदाज बाद। बॅट्स या ठिकाणी कट पाहायला मिळाला। दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलं ते कनक 11 संघाने। नवीन फलंदाज बॉबी चांगली गोलंदाजी बरंचच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली। 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परत कृष्णा आणि त्याचबरोबर आता बाद झाला तो बॉबी या ठिकाणी मैदानामध्ये आले। दरम्यान सुंदर गोलंदाजी इथे मात्र झेल आणि इथे शॉर्ट टर्म तसे चेंडूवर फलंदाज बाद। तर बॉबी याची खेळी मात्र इथे आपण पाहायला मिळेल समाप्त होते। 0 धावसंख्या डकआउट म्हणून मैदानातून परतला। भरतची चांगली गोलंदाजी धावफलकावर धावा आल्या त्या फक्त 5 आणि 3 फलंदाज गमावलेत या ठिकाणी कनक 11 संघाने। नवीन फलंदाज मैदानामध्ये दत्ता। 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये खरं तर
साधारणतः 35-40 धावा धावपलकावर येणं आवश्यक, पण या ठिकाणी जी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली अतिशय सुंदर तिखट गोलंदाजी ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी केली गेली. दत्ता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला. इथे मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने शेतशी चेंडूवर जाणार. चेंडूची पकड केली गेली. दुसरी धाव घ्यायची होती दत्ताला, पण तो नकार दिला. ते या ठिकाणी फलंदाज आणि तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान 6. पहिले षटक इथे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकात धावपलकावर धावा आल्या त्या 3 बाद 6 धावा या ठिकाणी कनेक्ट 11 या संघाच्या गोलंदाजीमध्ये पर्यंत चांगली गोलंदाजी भरतची ज्याने 6 धावा ते 3 फलंदाजांना माघारी परतवलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येईल पंचांच्या अर्थात उजवीकडून. फैसल गोलंदाज आहे. पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पाहता फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. यशच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता. फैजल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. 4 षटकांचा सामना. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यावी अर्थात घोषित क्षेत्र म्हणजे आपण पाहतात कव्हर पॉईंटच्या दिशेने 1 धावीला योगदान देण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव संघाला. 16 मिनिटांमध्ये खरं तर पहिलं सत्र इथे समाप्त होणं आवश्यक आहे. भरत यांनी अतिशय चांगली गोंधळ केली. 6 धावा ते 3 फलंदाजांनी माघारी परतवलं होतं. फुटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला. या ठिकाणी मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला, पण तितकंच क्षेत्र तयार होता. लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल त्यांनी या ठिकाणी घेतला आणि चौथा फलंदाज कनक 11 संघाचा मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मैदान येतोय. बाद झाला तो फलंदाज. यावी अजित अर्थात दादा या टोपण नावाने याला संबोधलं जातं. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. धावपलकावर धावा आतापर्यंत 7. 4 फलंदाज मैदान गमावले गेलेत आणि गोलंदाज फैजल ज्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. विकेट प्राप्त केलं. एक महत्वाचा खेळाडू मैदानातून त्याने माघारी परतवला. वळिया मैदानाकडे पुढचा चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी माझा आपण चेंडूला हलकंसं पुढे सरसावत फ्रंट फुटवर जात खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला सरपटच चेंडू देऊन पाहिला तो अर्थात गेला मिडाव क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्रशी चेंडू येते. शॉर्ट कव्हर वरून 1 धाव आणखीन धावपलकावर. 1 धाव आणखीन धावपलकावर. 8. फैजल षटक क्रमांक 2. यावेळी बचावदार रूपाने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने यष्टेच्या दिशेने चेंडू फेकी गेली पॉईंटच्या क्षेत्रशाने, पण तो पण 1 धाव सहजगत्या पूर्ण केली ती धावपलकावर. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळते. 9 धावा धावपलकावर. खेळाचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये आता म्हणजे दुसरं षटक. पहिलं षटक जेव्हा भरतचं, दुसरं षटक फैजलचं. एका बाजूला दादा. या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि फलंदाजाला मला मात्र या ठिकाणी अर्थात मिळालं सुधारणे. अशा प्रकारे हे षटक फैजलचं एक तिखट षटक म्हणजे ज्याला म्हणलं जाईल, कारण या षटकात त्यांनी फक्त 4 धावा या ठिकाणी दिल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना कनक 11 या संघाची धावसंख्या धावपलकावर येऊन पोचले. ती 4 गडी बाद धावा धावपलकार आल्या त्या 10. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाज
विजय विजय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे एक धाव मिळेल घोषित स्वरूपामध्ये. यस, एक धावीचे योगदान इथे मिळेल. 11 षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. पंचाच्या डावीकडून डाव्या हाताने हा गोलंदाज विजय. पुढचा चेंडू यावेळी मात्र हवेतून घेण्याचा प्रयत्न केला, चेंडूला पूल केलाय, पण ते मिड विकेट आणि वाडी श्रीलंका क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी अतिशय सुंदर झेल इथे घेतला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. पाचवा धक्का बसतोय. अजय नवीन फलंदाज मैदानात येतोय. धापलकर धावा आल्या त्या 11. 5 फलंदाज अर्धा संघ मैदानातून परतलाय. अजय नवीन फलंदाज संघमालक या संघाचा, अर्थात कनक 11 या संघाचा संघमालक. पुढचा चेंडू यावी चेंडूला अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव सहजगत येथे माले, एक धाव संघाला. 12 विजय पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श कट होऊ शकले असते, पण चेंडू आपण पाहतात यष्टेशाला हुलकावणी देत चेंडू मात्र गेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धावपलकडे नोंदवली गेली. 13 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे आपल्या पाहायला मिळाला. 13 अंक आपल्या समोर आला की निश्चित आपण अशुभ धावसंख्या असं म्हणतो, पण 13 अंक भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक, कारण वय वर्ष 13 भारत पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्यांनी दरम्यान या ठिकाणी सीमारेषेपलीकडे मिड विकेटला एक शानदार पुलचा षटका. ₹200 पारितोषिक या षटकारासाठी. या खेळूला आमचे समीरजी चौगुळे सर धनवीन अलिबागचे संघमालक आहेत, त्यांच्या माध्यमातून मिळतील. ते अजयला आणि त्याचबरोबर षटक देखील इथे समाप्त होतोय. 3 षटक समाप्त झालीत. एकूण धावा धावपलकावर येऊन पोहोचल्या त्या 19. अजयचं अतिशय चांगलं षटकार इथे पाहायला मिळालं. विजयचं षटक मात्र थोडंसं महागडे षटक ठरलं, कारण या षटकात त्याने एकूण 9 धावा देत एक फलंदाजाला माघारी परतवलं. अंतिम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक घेऊन गोलंदाज कोण आहे तो? स्वैरचा इशारा येतोय. बॉलरचं नाव निळकंठ. यावी अतिशय या ठिकाणी वेगाने चेंडू होता, पण तो डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. स्वैरचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव आणखी धावपलकावर नोंदवली गेली. हरलवाडी आणि कनक 11 या दोन संघात सुरू असलेला अतिशय एक महत्वपूर्ण सामना. एकूण धावा धावपलकाला 21. 5 फलंदाज गमावल्यानंतर क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एक बदलतोय. शॉर्ट टर्मच्या क्षेत्ररक्षकाला इथे मेडॉनला इथे घेतला जातोय. पुढचा चेंडू या ठिकाणी मस्त फटका मिड विकेटला पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. शानदार षटकार राहुल द्रविड यांच्या स्टाईल मध्ये.
षटकार 6 धावांचं योगदान इथे पुन्हा एकदा मिळालं. आणि संघाची धावसंख्या 6 पुढे सरकते. धावपलका धावा येऊन पोहोचल्यात त्या पुन्हा एकदा त्याच दिशेला. इथे मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येईल, वन बाउन्स चेंडूला इथे पकडतोय. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न इथे मात्र संधी ती क्षेत्ररक्षण संघाला. फलंदाज धावचित होऊन परतेल. 6वा फलंदाज या ठिकाणी गमावला. 29 अजय चिखळे येथे समाप्त होतोय आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये. 28 धावा. बॉबी या ठिकाणी सेक्सी बॉबी म्हणून ज्याला संबोधलं जातं, त्यांनी मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. तो या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू हवेमध्ये हा झेल होईल का? क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न मध्येचा फसला. चेंडू इथे पण पाहतात लॉंग ऑन मधून चेंडू सरळ या ठिकाणी गेला. तो आता डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तोपर्यंत धावांची लयलूट मात्र फलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. 3 धावांचं योगदान इथे धावफलकात नोंदवलं जातोय आणि 3 धावांच्या माध्यमातून एकूण धावा येतील 31 या धावफलकावर. धावांचं योगदान अतिशय मोठं इथे निश्चित पाहायला मिळालं. 31 4 षटकांचा सामना आहे. पुढे चेंडू पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने अर्थात हा सोयीचा इशारा. तोपर्यंत एक आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळालं आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात पुन्हा एकदा पुढे सरकतोय. त्याचं सत्र पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत धावा धावफलकावर नोंदवल्या ते 33 कनेक्ट 11 या संघाने. बॉबी डावकर फलंदाज आहे आणि या डावकर फलंदाजाने हवेतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहूया 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान मिळालं ते बॉबीला. 35 6 बाद 35 या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु द्विधा मनस्थिती इथे पाहायला मिळाला होता. स्क्वेअर लेगच्या मध्ये बरोबर इथे पाहायला मिळाले. 1 धाव आणखीन एक धावफलकावर इथे नोंदवली गेली. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 36 या खेळाच्या पहिल्या सत्रामधला शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार. या ठिकाणी पायावर आदळतोय परंतु इथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर कनेक्ट 11 संघाने धावा धावफलकावर नोंदवल्या त्या 37 आणि 38 धावांचं लक्ष हरळवाडी या संघासमोर ठेवलं गेलं. 4 षटकांचा सामना आहे. 38 धावा म्हणजे प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 9.50 म्हणजे 9.5 धावांची गरज आहे. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा समालोचन कशामध्ये बदल होईल. पालघरचा एक गोड आवाज आपण ऐकूया चिराग मेहर सरांचा. धन्यवाद.
चला यशवंतभाऊ पाचंगे संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला धनवीन अलिबाग या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे. चला टॉस साठी या लगेच, जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी एका बाजूला इम्रान भाई आणि दुसऱ्या बाजूला चला टीम मीटिंग्स कमी करा, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो, अजून 2 सामने बाकी आहेत. घाई करा प्लीज. धनवीन अलिबाग संघाचा कर्णधार इम्रान आणि दुसऱ्या बाजूला महेश. ही सलामीची जोडी. स्ट्राईकवर महेश, नॉन स्ट्राईकला इम्रान आणि पहिलं षटक घेऊन दत्ता. आणि चला जास्त वेळ न दवडता 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बनल्या होत्या 37. 38 इज अ टार्गेट 4 षटकात. आणि पहिलं षटक चला धनवीन अलिबाग संघाचा कर्णधार आणि यशवंतभाऊ पाचंगे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या टॉस साठी समोर या. वसीम भाई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या लवकर, घाई करत. वसीम भाई, वसीम भाई जर लवकर आले तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे समीर चौगले यांच्याकडून. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव. दत्ता पहिला षटक घेऊन आणि पहिला चेंडू निर्धाव. आपण पाहतोय यानंतर होणारा एक मोठा सामना, जिकडे मात्र पुन्हा एकदा बॅटल पाहायला मिळेल. 2 जे प्रतिस्पर्धी आमने सामने येतील. पुन्हा एकदा सर्वात मोठा बॅटल, एका बाजूला संदेश पार्टे विरुद्ध श्रेयस इंदुलकर हे बॅटल असेल, तर इकडे मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल, 1 धाव. 38 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 9.50 ची सरासरी आहे. वसीमभाई थोडेसे धावत धावत येत आहेत. 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय त्यांना. दत्ता यावेळी मात्र फलंदाजीसाठी महेश. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय. अप्रतिम झेल, विकेट. पहिला गडी बाद. पहिला झटका इकडे मात्र राहतो. चला जास्त जवळ येऊ नका, थोडस घाई करा फलंदाजी. आता मात्र या मैदानावर ज्याच्या फळीतून खूप सारे फटके लागतात अशा आमिर भाई आता इकडे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. बनाजी पाटोळ सर, मी तुम्हाला विनंती करेल की चला टॉस करून घ्या. चला घ्या दोघांनीच, तुम्ही टॉस करा. याही मात्र हा फटका, परंतु धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. चांगला फटका आहे आमिर भाई यांचा. आमिर तांबोळी करा, टॉस करून घ्या तुम्ही दोघच. फक्त खरं खरं सांगा कोण जिंकलं. काटा आणि हे धनवीन अलिबागने टाळनिकीचा कॉल जिंकलाय. आणि 500 रुपये सर. नवीन फलंदाज आमिर तांबोळी. पुढचा चेंडू दत्ता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फलंदाजाला समरला नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे आतापर्यंत 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं हे मैदानाच्या आत चालू आहे. चेंडूंचा विचार केला, चेंडू झाले 5. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डबल, पुन्हा एकदा डॉट. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. 4 षटकांचा सामना. पॉवर प्ले ऑन आहे.
इकडे मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने स्वतःसाठी जागा बनवली, बॅकफुटला गेले, चांगला फटका, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे पण तो चांगली फेकी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 4. आता येणाऱ्या 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. चला धनवीन अलिबाग आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे. इथे मात्र यशवंतभाऊ पाचंगे संघाला की त्यांनी प्रथम फलंदाजी करावी. यानंतर होणारा पुढचा सामना आजचा हाफ आजच क्लिअर करणार. मग कदाचित कमी षटकांचे सामने झाले तरी चालतील परंतु आजचा हाफ आजच क्लिअर करणार हे आयोजकांनी सांगितलेलं आहे. आपल्याला कोणताही रिझर्व डे नाही आहे एक्स्ट्रा, त्यामुळे आजच आपण आजचा हाफ क्लिअर करणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 4. आता समीकरण म्हणते 18 चेंडू 34 धावा. भारत येतोय. मला वाटतं गोलंदाजी नाही, मोहन राव गोलंदाजी मार्कवर. मॅन ऑफ द मॅच मोहन राव. समोर अमीर भाईचा विचार केला तर याच मैदानावर काय खेळी अमीर भाईनी केलाय. अनेक मैदानात त्यांनी गाजवलेत परंतु या मैदानावरचा त्यांचा इतिहासही तेवढा चांगला आहे. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. अजूनही इम्राननी एकही चेंडू खेळला नाही. इम्रान सलामीचा फलंदाज आहे, अजूनही तो मैदानात आहे. तोही मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. यंगर्स बारामती या संघासाठी कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळतोय. या मैदानावरचा त्याचाही इतिहास खूप चांगला आहे. याही मैदानावर त्यांनी खूप चांगल्या धावा बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावरही आपली नजर असणार आहे. बॅटची आतील कडा आणि इम्रान बॅक टू द पॅव्हलियन. विकेट. आमिर बाधून परततोय. इकडे मात्र हा चेंडू पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मेल खूप वेळानंतर म्हणजे 8 चेंडू नंतर इम्रान येतोय आता स्ट्राईक वर. त्रिपाल आहे का नवीन फलंदाज? येस, ओके. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. इम्रान पठाण काय करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. इम्रान साठी पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू. चेंडूला मात्र इकडे मात्र सन्मान दिला जातो. 53 सेकंड साठी तयार होता परंतु नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त 6. 6 ऑन बोर्ड. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच वेदांनी सोडलाय. सोपा झेल. सत्या समोर प्रतीक देशमुख, जर चहा असेल तर पाठवा जरा. प्रतीक देशमुख समोर, समोरचं कॅन्टीन. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 7. 7 ऑन बोर्ड. हा चेंडू सोडलाय, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव. धावसंख्या फलकावर लागते मात्र 8. हे षटक क्रमांक 2 चालू आहे. मोहन काय गोलंदाजी करतोय, नेहमी त्याची मुरली वाजवतो आणि समोरच्या फलंदाजाला गारद करतो. या षटकात ही अप्रतिम गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र फईवर येत नाही. इम्रानच्या फईवर चेंडू येत नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 8. आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज.
12 चेंडू 30 धावा. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. भैया 12 चेंडू 30 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातात कृपया लक्ष ठेवा. जुने चेंडू कुठेही जाणार नाही याची दक्षता घ्या. पंचांनी थोडंसं ताकीद आहे. पंचांना थोडं बघा, थोडंसं लक्ष ठेवा कारण जुने चेंडू आता इकडे कमी आहेत. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. सेक्सी बॉबी बॉलिंग साठी 12 चेंडू 30 धावा. त्रिपाल ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता परंतु हा चेंडू सर हातात. विकेट. सेक्सी बॉबी पुन्हा एकदा सेक्सी गोलंदाजी करताना. नवीन फलंदाज भरत. आता 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. फटक्यामध्ये जी ताकद होती, नजाकत होती, परंतु चेंडू जास्त उंचीवर गेला आणि कृष्णा कोणतीच चुकी केली नाही. चांगला झेल मात्र त्यांनी घेतलाय. 11 चेंडू 30 धावा. भरत भारत आहे मला वाटते. भारत आलाय. 11 चेंडू 30 धावा. सेक्सी बॉबी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा भारत साठी पुढचा चेंडू घेऊन 11-30. इकडे मात्र आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र 10 चेंडू 30 धावा. डिक्लेअर झोन मध्ये कदाचित चेंडू आला असं चित्र होतं. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट. 9 चेंडू 30 धावा. काय गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव. डॉट. आता शेवटचे 2 चेंडू. 8 चेंडू 30 धावा. मोठा फटका आहे. 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे का नाही. इम्रान सांगतोय मी शेवटचा चेंडू खेळणार. याही मात्र इम्रान पठाण आपला क्लास दाखवताना. षटकार. शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू 23. महत्वाचा षटक आहे. अति महत्वाचा सामना. कोण आहे रे? तिथं कोण आहे? शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर दाखव ना. शेवटचं षटक आणि इकडे मात्र एकच धाव. आता 5 चेंडू 22 धावा. अकबर गोलंदाजीसाठी आहे का?
ओके 5 चेंडू 22 5 चेंडू 22 अकबर आता ही स्ट्रॅटर्जी असू शकते कीपरची बॉल सोडा इम्रान भाईला तिकडेच उभा ठेवा आणि ती स्ट्रॅटर्जी वापरली जाईल आता त्यांना आता 4 चेंडू 21 धावाची गरज किती भरत डॉट खेळला याचा विचार जर आपण केला 1 2 3 आणि हे 2 5 डॉट अकबर पुन्हा एकदा थांबलेत शेवटचा सामना किती षटकांचा राहणार आहे थोडासा आता गुलदस्त्यात राहिलाय मला पण होणार सामना आता समीकरण म्हणते येणारे 3 चेंडू 3 बॉल 20 इम्रान भाईला आता काहीतरी जादू करावी लागेल खराब चेंडूची वाट बघावी लागेल 3 चेंडू 20 धावा क्रिकेटच्या विश्वात मला वाटतं फक्त 6 धावा मिळतात फक्त ISP ला 9 भेटतो इकडे मोठा फटका खेळायचा होता चेंडू बराच कवे क्षेत्ररक्षक दूर 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 वरून अनिल घरात कोणती चुकी करणार नाही विकेट चला धनवीन श्रेयस भाई आपण तयार राहायचं लगेचच समर्थ आपणही तयार राहायचं नवीन फलंदाज शेवटचे 2 चेंडूची औपचारिकता फैसल मला टालाय डॉट बॉल लास्ट बॉल येणं बाकी चला थोडस आपण मॅच कडे लक्ष देणार आहोत कारण आता लास्ट बॉल आहे लास्ट बॉल शेवटच्या चेंडूवर फजल यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार की षटकार षटकार विजयी संघ टीम आंधी पिंगळी कोकरेवाडी कनक 11 पिंगी कोकरेवाडी कनक 11 संघ विजयी होते वेल प्लेड चला आता मैदान खाली करा आणि लगेच धनवीन अलिबाग आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या धनवीन अलिबाग आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या मॅन ऑफ द मॅच कडे नंतर जाणार आहोत त्याच्याकडे लक्ष असेल जसा सामना चालू